नाही, माझ्या मनोगतामध्ये मी मगाशी व्यक्त होताना सांगितलं की जवळजवळ 18वं हे वर्ष आहे की आम्ही हा उपक्रमाची सुरुवात केली आणि ह्याचं प्रचंड मोठं यश आम्ही या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. जवळजवळ अनेक मुलं UPSC नंतर त्यांनी क्रॅक केली, अनेक मुलं MPSCला ह्या माध्यमातून, ह्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांनी करिअर यशस्वी केलं आणि जे अयशस्वी झाले तीसुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यात आज काम करतायत अशा प्रकारचं चित्र दिसतंय. आणि जी मुलं, जे पालक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात, एक प्रचंड प्रेरणास्तोत्र म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो. आणि ह्या यशवंतांचा जो आपण आलेख, कारण जगातली सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा आपण ह्याला म्हणतो. तर मगाशी एकाने स्टॅटिस्टिक्स सांगितलं की 10 लाखामधनं 180 मुलं IAS होतात. आणि मग ही सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना काय तो प्रवास असतो, किंवा असं काही फार मोठं वेगळं काय त्या मुलांना जन्माला घेताना काय मिळालेलं असतं का, किंवा अपयशानं ती खचून जातात का, त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग येतात का, या सगळ्या समोर येणाऱ्या प्रसंगांना हे यशवंत कसे सामोरे गेले, ह्यात खरं तर एक अनुभव सगळ्या मुलांच्यापर्यंत पोचावेत आणि त्यांच्यातला आत्मविश्वास अजून वृद्धिंगत व्हावा, ही ह्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. आणि ती अतिशय यशस्वी होताना बघायला मिळते. आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा विशेष आनंद होतो आहे की महाराष्ट्राचा टक्का जो कमी असायचा काही कारणानं, आज महाराष्ट्राचा सुद्धा ह्यावर्षी जवळजवळ 80पेक्षा जास्त मुलं महाराष्ट्रातली या परीक्षेमध्ये पास झाली. आणि त्याचं विशेष कौतुक असं वाटतं की ह्या कार्यक्रमाला जवळजवळ 40 लोकांना यायची इच्छा होती, पण बरोबर ह्या फिजिकल ज्या टेस्ट आहेत त्यांच्या असतात आता हजर होण्याच्या अगोदर, त्या सुरू असल्यामुळं बऱ्याच मुलांना आज येता आलं नाही. पण सगळ्या मुलांनासुद्धा ह्या ठिकाणी येण्याची इच्छा असते आणि आपला प्रवास मुलांच्याबरोबर सांगावा, किंवा कसं आपण पुढं गेलो सांगावं आणि काहीतरी घेऊन जावं, अशा दृष्टीनं हा कार्यक्रम फार यशस्वी आणि महत्त्वाचा मला वाटतो. राज्यामध्ये राज ठाकरे तुमचे चांगले जवळचे मित्र आहेत, ते अनेक वेळेला वाढवून आलेलं आहे. अशा प्रकारचा वाद निर्माण झाल्यामुळे कशा प्रकारे तुम्ही बघता, कारण भाजपच्या वतीने दावा केला जातो की ऐच्छिक विषय म्हणून असायला काय हरकत नाही. मला काय वाटते की प्रामुख्यानं वेगळे मुद्दे राजकारणासाठी वापरले जातात. आणि राज ठाकरेंनी तर म्हणजे मराठी हा विषयावर विशेष करून त्यांनी अनेक दिवस मुंबईमध्ये मग मराठी पाट्यांसाठी त्यांनी आग्रह करण्यासाठी केलेलं काम असेल, किंवा मराठी भाषिक म्हणून एक विचार आपल्याला एकत्र आणता येईल का, ह्याच्यावर खरं तर त्यांनी सुरुवात केलेलं एक त्यांचं वेगळं त्यांच्या पक्षाचा एक विचार म्हणून केलेला असेल. त्यामुळं आज अशा प्रकारचा विषय ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला त्यांची ही रिॲक्शन काही फार वेगळी आहे असं मला वाटत नाही. आणि काही वेळेला भाषा शिकावी का शिकू नये, किंवा प्रत्यक्ष आज काय चालू आहे ह्याच्यापेक्षासुद्धा मला असं वाटतं की एक मराठी म्हणून काही विषयांच्यावर मराठी भाषिकांनी एकत्र असावं, किंवा स्वतःचा एक राष्ट्रीय विचार देशात मांडत असताना कुठेतरी तेही असावं, म्हणजे असं माझं स्वतःचं मत आहे. आता शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खरं तर मी जे बघतोय आणि ऐकतोय की त्रिभाषा सूत्र कुणी मांडलं, कुणी स्वीकारलं, किंवा हिंदी ही राष्ट्रभाषा बनावी यासाठी कुणी प्रयत्न केले, म्हणजे अगदी हिंदी फिल्मसृष्टीला मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यापर्यंतचे सुद्धा प्रयत्न हे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी केले गेले की एक राष्ट्र म्हणून एकत्र राहत असताना एक तिचं काहीतरी एक लँग्वेज असावी. आणि आज आपण तिसरी भाषा कुठली तरी तुम्ही तुमच्या इच्छेनं शिका हा विषय त्या ठिकाणी मांडतोय. आता कदाचित इंग्रजी प्रत्येकजण शिकतोय, आता इंग्रजी मग हिंदीपेक्षा जवळ आहे का, म्हणजे असे काही प्रश्न ह्यात निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावर काही फार बोलावं असं नाही. आता आमच्या शाळेमध्ये आम्ही संस्कृत शिकलो, म्हणजे 50 मार्काला संस्कृत असायचं, 100 मार्काला संस्कृत असायचं. काही लोक विद्यार्थी 50 मार्काचं हिंदी आणि 50 मार्काचं संस्कृत घ्यायचे. म्हणजे हे चालत आलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या काही फार वेगळ्या आहेत किंवा विद्यार्थी किंवा पालकांच्यावर फार मोठा याचा परिणाम होणारे विषय आहेत असं मला वाटत नाही. सर, शक्तीपीठ महामार्गाच्या मुख्यमंत्र्यांशी आपले चांगले संबंध आहेत, आपण काय मध्यस्थी करणार आहात का या वादामध्ये? हे प्रामुख्यानं कसं आहे की आता 2 वेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे मुख्यमंत्री जी भूमिका मांडत आहेत की बाबा एखादा महामार्ग झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं, आणि आज शेतकऱ्यांचे प्रश्न बाबा आमच्या जमिनी गेल्या तर नेमकं काय होणार, आम्हाला गरज आहे का ह्या महामार्गाची किंवा पर्यायी मार्ग आहेत का, अशा अर्थानं खरं तर हा विषय आहे. मला वाटते प्रत्यक्षपणानं ह्या चर्चा होणार, म्हणजे दोन्ही मेरिट डिमेरिटवर ह्या विषयांची चर्चा होईल.
समृद्धीच्या बाबतीत जो अनुभव आला की प्रचंड चांगलं ज्या वेळेला त्यांना हे दिलं कॉम्पेन्सेशन दिलं गेलं त्यावेळेला एक वेगळा विषय समोर आला. आत्तासुद्धा आमचा मी जे बघतोय ना हा रत्नागिरी नागपूरला अतिशय चांगलं कॉम्पेन्सेशन दिलं म्हणजे लोक खुश आहेत. म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यात पैसे मिळाले. पण माझं असं म्हणणं आहे की आपण ह्याच्यावर बोलण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तर काही शेतकरी घ्या म्हणून आले. म्हणजे थोडंसं मी मगाशी जसं म्हणलो की राजकारण करायला काहीतरी पाहिजे असतं म्हणून त्या दृष्टीनं न बघता प्रत्यक्ष ज्या वेळेला सुरुवात होईल त्या शेतकऱ्यांची बाजू शासनाची बाजू आणि सगळ्यांच्या हिताचा काही त्यातनं एक सन्मानजनक मार्ग निघणं शक्य आहे का. मग कालपासून काही वेगळे पर्याय येत आहेत म्हणजे त्याची अलाइनमेंट बदलणं शक्य आहे का किंवा काही ठिकाणी तो जुन्या ह्याच्यामध्ये मर्ज करणं शक्य आहे. म्हणजे हे सगळे आता चर्चा सुरू होती. एखादा प्रश्न समोर आल्याशिवाय त्याच्या अनुषंगिक बाबींचा विचार होत नाही. आता त्याची सुरुवात मला वाटते आता होईल. स्थानिक स्वराज्य संस्था जनस्वराज्य पक्षाची भूमिका काय आहे. आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेत सर्व पक्षच तयारीला लागलेले आहेत. जनस्वराज्याची भूमिका काय आहे? नाही आम्ही सुद्धा सगळ्या निवडणुका ताकदीनं लढणार आहे आणि त्या पद्धतीनं आमचीही तयारी चालू आहे. कोल्हापूर नगरपालिकेच्या बाबतीत काय करायचं ह्याच्यावरही चर्चा चालू आहे. पण प्रामुख्यानं आमच्याकडं वडगाव असेल गडिंग्लज असेल आमची मलकापूर असेल पन्हाळा असेल किंवा जिल्हा परिषदेच्या अनेक जागा किंवा सांगली जिल्ह्यातल्या अनेक जागा सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर प्रत्येक ज्या पॉकेटमध्ये चांगली ताकद आमची आहे अशा ठिकाणी आम्ही ह्या निवडणुका ताकदीनं लढणार आहोत. आम्ही आमची भूमिका मांडणार आहे. जिथं चांगलं घडत असेल तिथं महायुती म्हणून लढू. जिथं महायुती म्हणून होणं शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढाई.